ज्या पद्धतीने या दोघांनी जे कृत्य केलेलं आहे ते एकूणच पुण्यासारख्या सांस्कृतिक शहराला काळिंबा फासणारा आहे। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या राजकीय सामाजिक लोकांकडून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। या सगळ्या संदर्भात खरं तर गुन्हा दाखल करायला कुठेतरी पुणे पोलिसांकडून सुद्धा दिरंगाई होताना आपल्याला पाहायला मिळाली होती। कारण 7:30 वाजताची घटना असताना साधारणतः दुपारी 3 ते 4च्या सुमारास या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 4 पथक ही गौरवच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ही रवाना करण्यात आली होती। मात्र हा जो गौरव अहुजा होता हा कराडच्या दिशेने गेला होता आणि स्वतःहून त्याने माफीनामा खरं तर एका व्हिडिओच्या माध्यमातून एकूण पुणेकरांची माफी मागितली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांची देखील माफी मागितली होती आणि त्यानंतर स्वतःहून तो कराड पोलिसांना शरण आला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांची एक टीम कराडला जाऊन त्याचा ताबा घेतलेला आहे आणि आता पहाटेच्या सुमारास गौरव हा पुण्यात त्याला आणलं गेलेला आहे आणि आता दुपारच्या सुमारास त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने ही घटना समोर आली त्याचे ज्या पद्धती प्रतिक्रिया या समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। या गौरवची जी काही पार्श्वभूमी होती त्याच्यावर यापूर्वी सुद्धा विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे। क्रिकेटवरती बेटिंग लावणं त्यासोबतच त्याच्या वडिलांची जी काही व्यवसाय आहे त्याच्या वडिलांची जी काही पार्श्वभूमी आहे त्यावर देखील अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं।